गेली कित्येक दिवस अमरावती जिल्ह्याचं राजकारण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत येत आहे। त्यातच आता केंद्रस्थानी असलेल्या नवनीत राणा यांच्याविषयीच्या अनेक चर्चा रंगताना आपण बघतो। अशातच आता जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलत आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवत या प्रकरणाला आता फुल स्टॉप दिला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायएफपी मीडिया। जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं या प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा देणारा निकाल देत जात प्रमाणपत्र प्रकरणावर शिक्कामोर्तब केला आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता। मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं। त्यांना न्यायालयाने 2 लाख रुपयांचा आर्थिक दंड देखील ठोठावला होता। या निर्णयानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका 2017 साली दाखल केली होती। राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे। जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे, असा आरोप या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले। त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आणि बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद 28 फेब्रुवारीलाच पूर्ण झाला। त्यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता। आता या प्रकरणी अंतिम निकाल जाहीर करत राणा यांच्या बाजूनी निकाल देत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाला कायमचा फुल स्टॉप लावला आहे। जात पडताळणी प्रकरणाला घेऊन विरोधकांकडून नवनीत राणांवर ताशेरे ओढण्यात येत होते। अनेक प्रकारच्या टीकाही करण्यात येत होत्या, पण एकीकडे सुरू असलेल्या निवडणूक रणधुमाळीत आधी भारतीय जनता पक्षाकडून मिळालेलं तिकीट आणि आता जात पडताळणी प्रकरणी मिळालेला पॉझिटिव्ह निकाल, या दोन्ही गोष्टींना घेऊन विरोधकांना नवनीत राणांकडून मिळालेला हा इशाराच होय की नाही अशा चर्चाही शहरात रंगत आहे। दुश्मन को कमजोर समजना शायद आपकी भूल हो सकती है, असंही नवनीत राणांच्या समर्थकांकडून बोललं जात आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं? अमरावतीच्या राजकीय मैदानातली समीकरणं बदलण्यात जात पडताळणी प्रकरणाच्या या निर्णयाचा कितपत प्रभाव पडेल? या निर्णयानं नवनीत राणांच्या पॉलिटिकल पिचची गुणवत्ता उंचावेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा। आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।